आता आपण तिथेच आपण आपण मुंबईला सुद्धा आपले जे मंत्री शिवसेनेचे उमेश कदम साहेब ते गृह राज्यमंत्री त्यांच्याकडे आपण जाणार आहे आणि त्यांच्याकडे या विषयाला 100% तुम्हाला न्याय देण्याची भूमिका आमची 100% आम्हाला तुम्हाला मारून टाकू आणून टाकू काही करणार त्यांच्या मागे गिरीश भाऊ असतील तर तुमच्या मागे एकनाथ शिंदे साहेब आहेत. टेन्शन करू नका. किती केस करायचे तुम्ही काही करू शकत नाही. त्यांनाच मारहाण करून यांच्यावर 307 गुन्हा दाखल केला. काड्या पोरांनी म्हणतो काड्या घ्या नकास आलेले काड्या घ्या. विषयांना निवेदन देण्यात आले आहे. काय नेमकं निवेदनमध्ये आपण या ठिकाणी आपलं मागणं मांडलं? खरं म्हणजे आम्ही जामनेर तालुका हा संकटमोचकांचा तालुका मानला जातो, गिरीश भाऊंचा हा तालुका मानला जातो. परंतु आज माझ्यासोबत हे जे वाकोद गावचे ग्रामस्थ आहे, या वाकोद गावातील राहत असलेले हे जे आजी आहेत, त्यांचे रस्त्याचे किरकोळ वाद होते, घराच्या रस्त्याचे. आणि त्या वादात जे वाद होते ते वाद त्या ठिकाणी येऊन मारहाणीत त्याचं रूपांतर झालं. आणि मारहाण झाल्यानंतर या लोकांना सांगण्यात आलं की आम्ही गिरीश भाऊंचे कार्यकर्ते, तुम्हाला जे करायचं ते करा. आणि यांनी मार खाल्ला आणि हे पोलीस स्टेशनला आले. आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल म्हणून या पहूर पोलीस स्टेशनला ते येऊन बसले. परंतु पहूर पोलीस स्टेशनला आल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना मारण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये CCTV कॅमेरे उपलब्ध आहे. त्या CCTV फुटेजमध्ये त्यांना दिसू शकतं की यांना कसल्या प्रकारे मारलं गेलं. त्यानंतर तिथे त्यांची फिर्याद घेतली. परंतु कुठला तरी राजकीय दबाव या पहूरच्या पोलीस यंत्रणेवर आहे असं आम्हाला वाटतंय. कारण तिथून ही मंडळी सिव्हिल हॉस्पिटलला आली. सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर परत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मारण्यात आलं. म्हणजे हा अन्याय कसला अन्याय? हा जर या तालुक्याचे मंत्री या आमदार हे या महाराष्ट्राचे संकटमोचक असतील, ते संकटमोचक तर तुमच्या कार्यकर्त्यांचेच आहेत का, की भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांना आश्रय दिला जातो? आणि पुढे चालून या लोकांना मारहाण झाली, सगळे फुटेज आमच्याकडे असताना त्यांना ही जे मंडळीने मार खाल्ला त्यांच्यावर 307 दाखल होतो. आणि ही मंडळी अजूनही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. यांना लागलं कसं काय, दुखापत कशी झाली? जर तुम्ही फुटेजमध्ये चांगले दिसताय, ठणठणीत दिसताय, मग तुमच्यावर घाव आले कुठून? आणि या सर्वाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी आणि ह्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही SP साहेबांना भेट घेतली आणि त्यांना आमचं मागणं सांगितलं. कारण हा जामनेर तालुका आहे, या ठिकाणी वेगवेगळे आपण बघतोय वाळूचे डंपर मोठ्या प्रमाणात चाललेले, 2 नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात चाललेले. जर मंत्री महोदयांचा हा तालुका असून जरी ते ह्या सगळ्यापणे सर्रासपणे सगळ्या गोष्टी चालू असेल तर मग याला आश्रय कोणाचा आहे हा सवाल माझा आणि आमच्या शिवसेनेचा सवाल आज या ठिकाणी मीडियासमोर मी ठेवतोय. मी विश्वजित मनोहर पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष, रावेर लोकसभा. मायाबाई आत्माराम जोशी. 2-3 वर्ष झाले तेव्हा रस्त्याचा लय वाद चालू आहे. कोणी गावामध्ये गेले, सरपंचाकडे गेले, पोलीस पाटलाकडे गेले. त्यांनी सांगलं का तो माणूस आमचा ऐकासारखा नाही, कपाशीचा धंदा करतो, तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला लयदार गेले, पण पोलीस स्टेशननं मला काही न्याय दिला नाही. आम्हाला धमकी दिली, चालले जा, कशाचं काय, आम्हाला लयदार धमक्या दिल्या. त्यांच्या चिठ्ठ्या पण अजून आहे माझं. कुठल्या गावचे रहिवासी आपण? कुठल्या गावचा प्रकार आहे? वाकोदचे. आणि गावच्या लोकांनी काही न्याय नाही दिला, वाडीवरल्या लोकांनी न्याय नाही दिला. मग म्या घरी नुसत्या 3 बाया आता आमचे माणसं वारेले, 2 माझे मुलं आहे. म्या मुलावर त्यांनी हमला केला, मी धाराला गेले, मी बकऱ्या चारून आले. म्या मुलाला मारणं चालू होतं, मी धाराला गेले तर म्या डोक्यामध्ये त्यानं राळा टाकला. या पाठीत पण मारेले, कमरात मारेले, हातमा पापचेर वळले. म्या मुलाचे 2 हात कामातून जायले. दुसऱ्या एक मुलाला बी त्यांनी दवाखान्यात सुद्धा मारेले. आणि आम्ही गुपचाप होतो. गाया शिव्या सुरू केले, त्यांनी आम्हाला धमकी दिली. म्या जवायला सुद्धा मारलं, सुनबाई बरोबर तिले सुद्धा मारलं. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते, रात्री किती वाजेपर्यंत पोलिसांनी तुम्हाला बसून ठेवलं? पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनला आम्ही इथून सुनीला गेलो. आम्ही 3 वाजायला गेलो तर तिथे आम्हाला म्हणे तुम्ही हे करणं, पंचनामा करणं, चाला. आम्हाला लय तरस्त केलं. आम्ही चाललो गेलो पंचनामा करायला. पंचनामाला तिथे मग पंचनामा केला त्यांनी. आणि मग म्हणे साला पोलीस स्टेशनला तुमचं रक्त घेऊ
आणि तुम्हाला घरी पोस्ट करू. मग तिथे नेऊन सनी म्या मुलाला बसून ठेवलं. मला म्हणे आजी तुम्ही घरी चालले जा. मग मी ना म्हणलं मा मुलं काही त्यांची ना आमची केस सारखी करा म्हणलं. मा मूल कसं काय राहील म्हणलं. आम्हाला जास्त लागेल, आम्ही फॅक्चर व्हायले आणि त्यांना काही एवढं लागेल नाही. तुम्ही ना त्यांना ॲडमिट केलं आणि आम्हाला दवाखान्याच्या बाहेर काढून सण दिलं. आम्हाला फक्त इंजेक्शन नाही दिलं, गोळ्या नाही दिल्या, फक्त पट्ट्या लावून सण दिल्या आणि बाहेर काढून सण दिलं. आम्हाला दवाखान्यात सुद्धा राहू नाही दिलं. आम्ही बाहेर झोपलो.